आज आपण एक नवीन चॅप्टर रिफ्लेक्शन ऑफ लाईट हा जो चॅप्टर आहे या ठिकाणी आज आपण पाहणार आहे. प्रथम बघूयात रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणजे काय. बघा एक्झाम्पल बघूयात. फॉर एक्झाम्पल समजा हा एक ग्रास स्लॅब आहे. ओके, हे जे आहे हे आहे दिस इज द नॉर्मल. ओके, दिस इज द इन्सिडंट रे. नॉर्मल ठिकाणी सरफेसला काय बॉन्ड अटॅच झालेला आहे आणि आफ्टर त्यात हा जो इन्सिडंट रे या ठिकाणी याची डायरेक्शन चेंज होऊन या ठिकाणी याची डायरेक्शन चेंज होऊन हे जे आहे या ठिकाणी काय झालं स्ट्रेट न जाता या ठिकाणी स्ट्रेट न जाता त्याचं काय झालं डायरेक्शन चेंज झालेले आहे. ट्रान्सपेरंट मीडियम म्हणजे काय तर एकदम ग्रास सारखं वस्तू आपण ट्रान्सपेरंट मीडियम काय आहे बघा. या ठिकाणी सांगायचं झालं तर ही जी रेज आहे या ठिकाणी ही जी रेज आहे ती कोणती रेज आहे या ठिकाणी इन्सिडंट रे. कोणती रे आहे इन्सिडंट रे. ओके, या ठिकाणी चेंज डायरेक्शन चेंज झाली म्हणजे ही जी रे आहे या ठिकाणी कोणती असणार आहे रिफ्लेक्टेड रे. कोणती असणार या ठिकाणी रिफ्लेक्टेड रे. मग काय झालं बघा या ठिकाणी ही जी रेज आहे स्ट्रेट न जाता या ठिकाणी काय झाले नॉर्मलच्या ठिकाणी बेंड झालेले आहेत म्हणजे काय झाले डायरेक्शन चेंज झाले. डायरेक्शन काय या ठिकाणी चेंज झालेलं आहे. मग या कन्सेप्टला काय म्हटलं जातं बघा दिस इज कॉल्ड एज रिफ्लेक्शन ऑफ लाईट. काय म्हटलं जातं रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणजे काय लाईट चेंज इज डायरेक्शन व्हाईल गोइंग फ्रॉम वन ट्रान्सपरंट मीडियम. बघा एका ठिकाणी बघा हे जे आहे फर्स्ट मीडियम, दिस इज द फर्स्ट मीडियम, हे झालं फर्स्ट मीडियम टू अनदर ट्रान्सपरंट मीडियम म्हणजे कोणतं हे सेकंड मीडियम. बघा तर दिस इज बघा लाईट चेंज डायरेक्शन कोणती लाईटची डायरेक्शन चेंज होते कधी एका मीडियममधून जात असताना दुसऱ्या मीडियममध्ये जात असताना. बघा एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये जात असताना त्याची डायरेक्शन काय होते चेंज होते. बघा स्ट्रेट न जाता त्याची डायरेक्शन काय होते चेंज होते. दिस इज कॉल्ड एज रिफ्लेक्शन ऑफ लाईट. काय म्हणतात रिफ्लेक्शन ऑफ लाईट. मग पुढे काय म्हणलं बघा रिफ्लेक्शन ऑकर्स ॲट द व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन डिफरंट मीडियम. बघा फॉर एक्झाम्पल व्हॅक्यूम आहे, एअर आहे, प्रत्येक ठिकाणी आपण सांगायचं झालं ग्रास आहे, हिरा आहे, डायमंड, प्रत्येक ठिकाणी त्याचं काही व्हेलॉसिटी काय असणार आहे डिफरंट असलेले आपल्याला पाहायला भेटणार आहे. ठीक आहे. बघा काय सांगितले लॉज ऑफ रिफ्लेक्शन ऑफ लाईट. मग लॉज ऑफ रिफ्लेक्शन ऑफ लाईट काय सांगितलं पाहिलं बघा द इन्सिडेंट रे अँड द रिफ्लेक्टेड रे आर द ऑपोजिट साइड ऑफ द नॉर्मल ऑन द सरफेस पॉइंट इन्सिडेंट अँड ऑल द थ्री द इन्सिडेंट रे रिफ्लेक्टेड अँड द नॉर्मल ऑन द सेम प्लेन. काय असणार का सेम प्लेन मध्ये असणार. आता आत्ताच आपण बघा एक्झाम्पल पाहिलं होतं जसं की हा ग्लास स्लॅब आहे, ही जी रेज आहे ती आहे बघा इन्सिडेंट रे. ओके, हा जी आहे हे आहे नॉर्मल आणि या ठिकाणी याची डायरेक्शन चेंज होते हे आहे रिफ्लेक्टेड. बघा आता या ठिकाणी जर पाहिलं बघा या ठिकाणी हा जी रे आहे ही इन्सिडेंट रे म्हणजे या ठिकाणी जो काही अँगल तयार होणार आहे बघा तो कोणता तयार होणार आय. कोणता अँगल तयार होणार आय आणि या ठिकाणी जो अँगल तयार होणार आहे बघा या ठिकाणी तो कोणता असणार आहे आर. कोणता असणार आहे आर. आता या ठिकाणी बघा ही जी रेज आहे ती कोणत्या या ठिकाणी इन्सिडेंट रे. ही जी आहे ती काय असणार आहे नॉर्मल प्लेन आणि ही जी आहे ती काय असणार आहे या ठिकाणी रिफ्लेक्टेड रे. काय असणार आहे रिफ्लेक्टेड रे. आता या ठिकाणी सांगायचं काय बघा या ठिकाणी सांगायचं काय की ही जी इन्सिडेंट रे आहे ही जी नॉर्मल आहे आणि ही जी आहे रिफ्लेक्टेड रे हे तिन्हीचे तिन्ही एकाच काय असणार आहे लाईनीमध्ये असणार सेम प्लेन. काय असणार ते सेम प्लेन असणार आहे. हा पहिला मुद्दा. दुसरी गोष्ट ही जे इन्सिडेंट रे आहे आणि हा जो रिफ्लेक्टेड रे आहे हे एकमेकांना काय असणार आहे ऑपोजिट असणार आहे. हे एकमेकांना काय असणार आहे ऑपोजिट असणार आहे. तर त्याला आपण काय म्हणतो पहिलं लॉ आहे द इन्सिडेंट रे अँड द रिफ्लेक्टेड रे आर द ऑपोजिट ऑफ द नॉर्मल टू द सरफेस. बघा हे जे इन्सिडेंट रे आहे आणि हा जो रिफ्लेक्टेड आहे हा नॉर्मल काय या ठिकाणी ऑपोजिट असणार आहे. ह्या एकमेकांना काय असणार या ठिकाणी ऑपोजिट असणार आहे. या ठिकाणी समजणं गरजेचं आहे. दुसऱ्या या ठिकाणी बघा स्नेल लॉ जो आहे स्नेल लॉ तो काय सांगतो बघा या ठिकाणी बघा साइन आय द अँगल ऑफ इन्सिडन्स डिवाइडेड बाय साइन आर. बघा म्हणजेच काय द अँगल ऑफ इन्सिडन्स डिवाइडेड बाय अँगल ऑफ रिफ्लेक्शन. अँगल ऑफ रिफ्लेक्शन या ठिकाणी आपल्याला पाहायला
भेटतं. मग या ठिकाणी जर तुम्ही सांगायचं झालं ते कुणाला या ठिकाणी बघा, कुणाला या ठिकाणी रिफ्लेक्टिव्ह इंडेक्सला म्हणजे स्नेल लॉ का सांगतो बघा या ठिकाणी थोडक्यात. बघा का सांगतो? एन म्हणजे काय? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. एन म्हणजे काय? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज इक्वल टू साइन आय डिवाइडेड बाय साइन आर. दिस इज कॉल्ड एज स्नेल लॉ. तर काय म्हणतात या ठिकाणी? स्नेल लॉ असं म्हटलं जातं. एन म्हणजे काय या ठिकाणी? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे. या ठिकाणी काय म्हणले? आय. आय मीन्स अँगल ऑफ इन्सिडन्स. आय म्हणजे काय? अँगल ऑफ इन्सिडन्स. आर काय या ठिकाणी? अँगल ऑफ रिफ्लेक्शन. आय काय या ठिकाणी? अँगल ऑफ रिफ्लेक्शन. काय म्हणले बघा? फॉर अ गिवन पेअर ऑफ मीडिया द रेशिओ ऑफ द साइन ऑफ द अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणजे साइन आय टू द साइन ऑफ द अँगल ऑफ रिफ्लेक्शन इज कॉन्स्टंट. काय असतं ते एकमेकांना कॉन्स्टंट असतात आणि दिस इज कॉल्ड एज स्नेल लॉ. तर काय म्हणतात या ठिकाणी? स्नेल लॉ असं म्हणलं जातं. This constant is called the refractive index of the second medium with respect to the first medium. I is the angle of incidence and R of the angle of reflection असं या ठिकाणी स्नेल लॉ आपल्याला सांगतो. पुढे बघा या ठिकाणी काय सांगितले? The refractive index if the angle of incidence and R is the angle of reflection then sin I divided by sin R constant. एकमेकांना काय असतं या ठिकाणी? कॉन्स्टंट असं आपल्याला पाहायला भेटतात. आता बघा अजून एक बघा या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे. बघा ते म्हणजे काय? या ठिकाणी काय सांगितलं बघा 2n sin I डिवाइडेड बाय sin R म्हणले म्हणजेच काय बघा 2n1 इज इक्वल टू V1 डिवाइडेड बाय V2 म्हणजेच काय या ठिकाणी बघा फॉर एक्झाम्पल n म्हणजे काय या ठिकाणी रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स. n म्हणजे काय? रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स. ही काय बघा 2 म्हणजे काय? सेकंड मीडियम. 2 म्हणजे काय या ठिकाणी? सेकंड मीडियम आणि या ठिकाणी 1 काय या ठिकाणी? फर्स्ट मीडियम. 1 काय या ठिकाणी? फर्स्ट मीडियम आहे असं या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे बघा. म्हणजे फॉर एक्झाम्पल हे जे आहे बघा हा एक ग्रास स्लॅब आहे. हा एक काय या ठिकाणी? ग्रास स्लॅब आहे. तर हे जे आहे बघा या ठिकाणी हे झालं सेकंड मीडियम. ओके. ते कशाने दाखवले आहे? 2 ने आपण असं म्हणून दाखवलेलं आहे. तर हा जे आहे बघा व्हॅक्यूम म्हणजे एअर आहे बघा ठिकाणी. हे जे आहे ते या काय या ठिकाणी? फर्स्ट मीडियम. हे काय आहे या ठिकाणी? फर्स्ट मीडियम. तर आपण मगाशी पाहिल्याप्रमाणे प्रत्येकाची व्हेलोसिटी काय या ठिकाणी? चेंज आहे आणि n काय या ठिकाणी? n म्हणजे काय? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. मग याचा फॉर्म्युला काय आहे बघा या ठिकाणी? इज इक्वल टू बघा V1 डिवाइडेड बाय काय या ठिकाणी? V2 म्हणजेच काय? व्हेलॉसिटी. व्ही म्हणजे काय या ठिकाणी बघा? व्ही म्हणजे काय या ठिकाणी? व्हेलॉसिटी. बघा म्हणजे व्हेलॉसिटी इन फर्स्ट मीडियम डिवाइडेड बाय व्हेलॉसिटी ऑफ सेकंड मीडियम. व्हेलॉसिटी ऑफ सेकंड मीडियम हे या ठिकाणी लक्षात राहणं गरजेचं आहे. हे या ठिकाणी लक्षात राहणं गरजेचं आहे. बघा आता या ठिकाणी जर सांगायचं झालं तर बघा 1 into V2 divided by V1 असं तिथे म्हणलं गेलेलं आहे. इफ द फर्स्ट मीडियम म्हणजे एअर जे आहे या ठिकाणी फर्स्ट मीडियम आहे आणि ग्रास जे आहे ते काय ठिकाणी सेकंड मीडियम आपल्याला पाहायला भेटतं. बघा इफ द फर्स्ट मीडियम इज व्हॅक्यूम 2n1 is considered with respect to vacuum. It is called absolute refractive index of the medium 2n is denoted by n. असं या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे. बघा प्रत्येक ठिकाणी जे काय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ते काय या ठिकाणी चेंज आहे. बघा एअरमध्ये जो आहे 1.003 आहे, आईसमध्ये 1.31, वॉटरमध्ये 1.33 म्हणजे प्रत्येक ठिकाणी जो काय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे त्या ठिकाणी काय चेंज आहे. म्हणजेच काय दिस रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इट डिपेंड्स अपॉन व्हेलॉसिटी. बघा बघा व्हेलॉसिटी ऑफ लाईट. बघा म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह बघा ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे. बघा ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स तो कशावर डिपेंड आहे या ठिकाणी? व्हेलॉसिटी ऑफ लाईट. कशावर डिपेंड आहे या ठिकाणी? व्हेलॉसिटी ऑफ लाईट. कशावर डिपेंड आहे या ठिकाणी? व्हेलॉसिटी ऑफ लाईट जे आहे त्याच्यावर डिपेंड आपल्याला पाहायला भेटतं. पुढे बघा या ठिकाणी एक आपल्याला कन्सेप्ट सांगितलेला आहे बघा या ठिकाणी बिहेवियर ऑफ रे इन रिफ्लेक्शन. पहिलं म्हणजे व्हेन लाईट रे पासेस फ्रॉम लेयर मीडियम टू डेन्सर मीडियम. आता या ठिकाणी बघा काय सांगितले तर बघा हा एक ग्रास स्लॅब आहे असं म्हणूया फॉर एक्झाम्पल. हा काय एक प्रकारचा ग्रास स्लॅब आहे. ओके. ही जी आहे बघा या ठिकाणी ही आहे बघा एअर. ही काय या ठिकाणी एअर आहे आणि ही काय याच्या आतमध्ये ग्रास आहे. हा काय ग्रास आहे. आपण असं समजून घेऊयात. म्हणजे एक्झाम्पल सांगायचं झालं तर बघा समजा ओके आपण समजा एक्झाम्पल सांगायचं झालं बघा
एखादं एक्झाम्पल सांगायचं झालं तर बघा, हे ग्रास आहे आणि या ग्रासमध्ये काय आहे पाणी आहे. हे काय आहे ठिकाणी पाणी आहे आणि समजा एक लाईट आहे अशी. ओके, हा नॉर्मल होऊन या ठिकाणी डायरेक्शन चेंज होईल आपण म्हणूयात. ओके, तर ही जी काय ग्रास आहे ते ही झाली एअर आणि हे जे आहे वॉटर, हे काय असणार या ठिकाणी वॉटर असणार. ओके, वरचं काय आहे या ठिकाणी राईट, म्हणजे ती एअर झाली, खालचा भाग झाला तो कसा वॉटर झाला. आता या ठिकाणी सेम असंच म्हणजे या ठिकाणी लेयर मीडियम आणि खाली म्हणजे डेन्सर मीडियम. आता बघा, एक लाईट इथे पास होते, हे नॉर्मल आहे. ही जी रेष आहे काय या ठिकाणी नॉर्मल आहे आणि या ठिकाणी डायरेक्शन काय होते या ठिकाणी चेंज होते. डायरेक्शन काय होते या ठिकाणी चेंज होते. खरं तर लाईट कशी गेली पाहिजे, स्ट्रेट जायला पाहिजे होती, परंतु ठिकाणी लाईट स्ट्रेट गेली का नाहीये. ठिकाणी लाईट काय झाली बेंड झाली. लाईट काय झाली बेंड झालेली. म्हणजे या ठिकाणी काय झाले बघा, ही जी पहिले जे मीडियम आहे फर्स्ट मीडियम त्याला काय म्हणलं गेले रेडियल मीडियम. काय म्हणलं गेले त्या ठिकाणी रेडियल मीडियम म्हणलं गेलेलं आहे. आणि सेकंड जे मीडियम आहे तर दिस इज कॉल्ड एज डेन्सर मीडियम. काय म्हणलं गेलं या ठिकाणी डेन्सर मीडियम असं त्याचं या ठिकाणी म्हणलं गेलं आहे. मग काय झालं बघा या ठिकाणी, जेव्हा एअरमधून एक लाईट पास होते नॉर्मल मधून, त्या ठिकाणी डेन्सर मीडियम मध्ये म्हणजे लाईट रेडियल मीडियम मधून डेन्सर मीडियम मध्ये जात असताना बघा, लाईट रेडियल मीडियम हवेतून लाईट पास होते कुठं ग्रासमध्ये. बघा, रेडियल मीडियम मधून लाईट डेन्सर मीडियम मध्ये जात असताना लाईट जी आहे ती काय होते बेन होते टुवर्ड्स द नॉर्मल. लाईट काय होते या ठिकाणी बेन होते, म्हणजे आडीकडे या ठिकाणी आपली लाईट जी आहे या ठिकाणी आडीकडे जाताना आपल्याला पाहायला भेटते. अलीकडे जाताना आपल्याला पाहायला भेटते. म्हणजे लाईट जी आहे या ठिकाणी काय होते बेन होते. म्हणजे या ठिकाणी सुद्धा बघा, हवेमधून जेव्हा लाईट येते हे नॉर्मल आहे तर डायरेक्शन काय होते स्ट्रेट जायला पाहिजे, पण डायरेक्शन स्ट्रेट न जाता लाईट काय होते या ठिकाणी नॉर्मलकडे बेन होते. नॉर्मलकडे काय होते लाईट बेन होते. म्हणजे त्याला काय म्हणतात त्या ठिकाणी बघा, तुम्ही या ठिकाणी काय सांगितलं बघा, हिअर आय इज ग्रेटर दॅन आर अँड 2n इज ग्रेटर दॅन 1. म्हणजेच काय ठिकाणी द ग्रेटर द व्हॅल्यू ऑफ 2n1 द ग्रेटर इज द बेंडिंग टुवर्ड्स द नॉर्मल. म्हणजेच काय, लाईट जेव्हा रेडियल मीडियम म्हणून डेन्सर मीडियम मध्ये जाते बघा, इफ इन लाईट रे पासेस फ्रॉम रेडियल मीडियम टू डेन्सर मीडियम. बघा, रेडियल मीडियम म्हणून डेन्सर मीडियम जात असताना इट बेंड्स टुवर्ड द नॉर्मल ॲट द पॉईंट ऑफ इन्सिडन्स. लाईट जी आहे ते काय होते बघा या ठिकाणी बेन होते. लाईट काय होते बेन झाले आपल्याला पाहायला भेटते. हा झाला पहिला नियम. हा काय झाला या ठिकाणी पहिला नियम जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत आहे. सेकंड बघा या ठिकाणी काय सांगितले, लाईट जेव्हा बघा, लाईट जेव्हा ग्रासमधून लाईट काय होते पुन्हा हवेमध्ये काय होते पास होते. ग्रासमधून लाईट आहे ते पुन्हा काय होते या ठिकाणी पास होते. त्यावेळेस काय होणार बघा, म्हणजे ग्रास आहे म्हणजे आपण असं म्हणूया बघा, हा जो ग्रास आहे याच्यामध्ये लाईट आहे सध्या, म्हणजे हा जरा ग्रास बघा, आणि पुन्हा लाईट कशामध्ये जाते एअरमध्ये जाते. कुठे जाते एअरमध्ये जाते. म्हणजे मगाशी आपण पाहिलं की जी एअर आहे या ठिकाणी डेन्सर मीडियम आहे आणि खाली जी हवा आहे ती कोणती मीडियम आहे रेडियल मीडियम. म्हणजे या ठिकाणी काय होते बघा, ग्रास म्हणून म्हणजे डेन्सर मीडियम म्हणून लाईट कुठे जाते रेडियल मीडियम म्हणून जाते. बघा, लाईट जी आहे ते डेन्सर मीडियम म्हणून कुठे जाते रेडियल मीडियम म्हणून जाते. तेव्हा जी काही लाईट आहे बघा, लाईट जी आहे ती काय होते अवे फ्रॉम द नॉर्मल, म्हणजे ती पुढे पुढे सरकत जाते. काय होते ते लाईट पुढे पुढे सरकत जाते. बघा या ठिकाणी लाईट पासेस फ्रॉम डेन्सर मीडियम टू रेडियल मीडियम. बघा, डेन्सर म्हणजे बघा ग्रास म्हणून लाईट कुठे जाते हवेमध्ये. ग्रास म्हणून लाईट जी आहे कुठे जाते हवेमध्ये एअरमध्ये जाते. इट बेंड्स अवे फ्रॉम द नॉर्मल. बघा, लाईट जी आहे ती काय होते अवे फ्रॉम द नॉर्मल, ते पुढे पुढे जाते. हा झाला त्याचा सेकंड नियम. हा काय झाला त्या ठिकाणी सेकंड नियम आपल्याला पाहायला भेटतो. ओके, थर्ड बघा काय म्हणले, when a light is incident normal at the boundary between two media. नॉर्मल आहे बघा, त्याकडे कोणत्या प्रकारचे डायरेक्शन चेंज होणार नाही. डस नॉट चेंज इन डायरेक्शन अँड डस नॉट गेट रिफ्लेक्टेड. बघा, या ठिकाणी कोणत्या प्रकारचं लाईट जे आहे बघा स्ट्रेट जाणार आहे, कोणत्या प्रकारची लाईट जे आहे ते डायरेक्शन चेंज करणार नाहीये. कधी रेडियल मीडियम म्हणून लाईट डेन्सर मीडियम जात असताना. कधी रेडियल मीडियम म्हणून लाईट डेन्सर मीडियम जात असताना. थोडक्यात सांगायचं काय बघा, थोडक्यात सांगायचं काय तर बघा, हा जो ग्लास स्लॅब आहे, ओके, हा काय या ठिकाणी ग्लास स्लॅब आहे, म्हणजे एक वस्तू आहे, एक ऑब्जेक्ट आहे. हा जो भाग आहे तो काय या ठिकाणी एअर आहे. हा काय भाग ठिकाणी एअर आहे. थोडक्यात सांगायचं काय बघा, या ठिकाणी ही जी लाईट पास होणार आहे, ही जी लाईट पास होणार आहे ती कोणतं मीडियम असणार या ठिकाणी रेडियल मीडियम. कोणतं मीडियम असणार या ठिकाणी रेडियल मीडियम आपल्याला पाहायला भेटणार आहे. आणि ही जी ग्लासमध्ये जी काही लाईट रिफ्लेक्ट होणार आहे बघा, त्या ग्लासमध्ये लाईट जी काही रिफ्लेक्ट होणार आहे तर ती काय असणार या ठिकाणी डेन्सर मीडियम. कोणतं मीडियम असणार आहे डेन्सर मीडियम आपल्याला पाहायला भेटणार आहे. ओके, पुन्हा लाईट या ग्लासमधून जेव्हा एअरमध्ये जाणार आहे म्हणजे बाहेर जाणार आहे ते पुन्हा कोणतं मीडियम आपल्याला पाहायला भेटणार आहे या ठिकाणी
रेडियल मीडियम. कोणतं मीडियम आहे या ठिकाणी? रेडियल मीडियम. म्हणजे हवेमध्ये जे काही मीडियम असेल या ठिकाणी एअर वगैरे ती कोणती मीडियम असणार आहे? रेडियल मीडियम. एखादी वस्तूमध्ये जेव्हा ती लाईट रिफ्लेक्ट होणार आहे ती कोणती मीडियम असणार या ठिकाणी? डेन्सर मीडियम. कोणते मीडियम असणार या ठिकाणी? डेन्सर मीडियम ते या ठिकाणी ते असणार आहे. हे या ठिकाणी लक्षात राहणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट आपल्याला अजून गोष्ट बघायची आहे बघा. ते म्हणजे काय? बघा, हा एक ग्लास स्लॅब आहे. ओके. तर या ठिकाणी बघा लाईट जेव्हा हे पास होते नॉर्मलमधून, तर या लाईटला म्हटलं जातं इन्सिडेंट रे. काय म्हटलं जातं या ठिकाणी? इन्सिडेंट रे असं म्हटलं जातं. ओके. पुन्हा लाईट काय होणार या ठिकाणी? त्याची डायरेक्शन काय झाली? चेंज झाली. डायरेक्शन काय झाली त्या ठिकाणी? त्याची लाईटची चेंज झालेली आहे. तर या ठिकाणी अँगल तयार होईल तो आहे बघा आर. म्हणजेच कोणता? रिफ्रॅक्टेड रे. कोणता असणार आहे? रिफ्लेक्टेड रे असणार आहे. पुन्हा बघा या ठिकाणी लाईट बाहेर पास होणार आहे. म्हणजे नॉर्मल पुन्हा लाईट डायरेक्शन काय होणार आहे? चेंज होणार आहे. डायरेक्शन काय होणार आहे? चेंज होणार आहे. म्हणजे या ठिकाणी पुन्हा एक अँगल तयार होणार आहे. तो आहे बघा इमर्जंट रे. कोणता बघा? इमर्जंट रे किंवा इमर्जन्स रे आपण त्याला म्हटलं जातं. या ठिकाणी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आय म्हणजे काय या ठिकाणी बघा. बघा या ठिकाणी आय म्हणजे काय? इन्सिडेंट रे. या ठिकाणी लाईट पास होणार आहे एखाद्या ग्लास स्लॅबमधनं त्याला आपण म्हणतो रिफ्लेक्टेड रे. पुन्हा ते एअरमध्ये जाणार आहे. म्हणजे ते कोणते रे तयार होणार या ठिकाणी? इमर्जंट रे किंवा इमर्जन्स रे असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. हे सुद्धा लक्षात राहणं गरजेचं आहे. ओके. मग काय म्हणले? रिफ्लेक्शन ऑफ लाईट पासिंग थ्रू ग्लास स्लॅब अँड रिफ्लेक्शन ऑफ लाईट पासिंग थ्रू ट्रान्सपरंट प्लास्टिक स्लॅब. याच्यामध्ये बघा काय सिमिलॅरिटी आहे आणि काय डिफरन्स आहे या ठिकाणी सांगायचं झाला. बघा द इमर्जंट रे इज पॅरलल टू द इन्सिडेंट रे. बघा इमर्जंट रे जे आहे तो कोणाला पॅरलल आहे या ठिकाणी? इन्सिडेंट रेला काय या ठिकाणी पॅरलल आहे. आउट इट इज अ डिस्प्ले स्लाइटली साइडवे. पण डिफरन्स काय बघा? फॉर अ गिव्हन ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स द एक्सटेंट ऑफ रिफ्लेक्शन इज डिफरंट फॉर अ ट्रान्सपरंट प्लास्टिक स्लॅब लिहिलं होतं ग्लास स्लॅब बघा. ग्लास स्लॅब याच्यामध्ये जे काही रिफ्लेक्शन जे होणार आहे इन्सिडेंट रेचं ते काय होणार आहे या ठिकाणी? वेगवेगळं होणार आहे. डिफरंट आपल्याला झालं पाहायला भेटणार आहे. या ठिकाणी लक्षात राहणं गरजेचं आहे. बघा नेक्स्ट कन्सेप्ट आहे बघा ट्विंकलिंग ऑफ स्टार अँड ॲटमॉस्फेरिक रिफ्लेक्शन. आता बघा या ठिकाणी आपला कोणता नियम येतो या ठिकाणी लागू पडतो या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. बघा प्रश्न येऊ शकतो की प्लॅनेट ट्विंकलिंग होत नाही परंतु चांदणे जे आहेत त्या ठिकाणी ट्विंकलिंग होतात का? तर बघा आपल्या सर्वांना माहिती आहे की या ठिकाणी बघा समजा या ठिकाणी स्टार आहे. समजा या ठिकाणी काय स्टार आहे आणि बघा या ठिकाणी समजा ही एक अर्थ आहे. हे बघा अर्थ आहे म्हणजे इकडे एक पर्सन असं उभा आहे बघा या ठिकाणी. बघा या ठिकाणी काय एखादा पर्सन या ठिकाणी काय उभा आहे. ओके. तर आपल्याला जो स्टार आहे म्हणजे समजा हा एक स्टार आहे. तो त्याच ठिकाणी चमकत आहे म्हणजे जे काही ॲटमॉस्फेरिक एअर आहे बघा या ठिकाणी ते आपल्याला या ठिकाणी काय चेंज झालं आपल्याला पाहायला भेटतं. मग कशामुळे बघा या ठिकाणी त्याच्यामागचं कारण काय आहे? तर पहिला बघा या ठिकाणी डेन्सिटी. पहिलं काय या ठिकाणी? डेन्सिटी. ओके. दुसरं आहे टेम्परेचर. बघा, बघा डेन्सिटी चेंज होणार आहे, टेम्परेचर चेंज होणार. तर ऑटोमॅटिक या ठिकाणी काय चेंज होणार आहे बघा, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो आहे बघा या ठिकाणी, बघा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो आहे काय बघा या ठिकाणी काय होणार आहे? चेंज झाला आपल्याला पाहायला भेटणार बघा. डेन्सिटी चेंज झाली, तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सुद्धा काय होणार या ठिकाणी? चेंज होणार आहे. टेम्परेचर या ठिकाणी चेंज होणार, तर तरी सुद्धा या ठिकाणी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कोण आहे या ठिकाणी चेंज झाला आपल्याला पाहायला भेटणार आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात राहणं गरजेचं आहे या ट्विंकलिंग ऑफ स्टारमध्ये. दुसरी गोष्ट आपल्या या ठिकाणी लक्षात राहणं गरजेचं आहे की याच्यामध्ये काय होणार आहे या ठिकाणी बघा, याच्यामध्ये काय होणार? रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. काय होणार या ठिकाणी? लाईटचं काय होणार या ठिकाणी? रिफ्रॅक्शन झालं आपल्याला पाहायला भेटणार आहे. लाईटचं आपल्याला काय झालं पाहायला भेटणार आहे? रिफ्रॅक्शन आपल्याला झालेलं पाहायला भेटणार आहे. तिसरी गोष्ट आपल्याला या ठिकाणी काय होणार आहे बघा या ठिकाणी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय? तर बघा आपण पहिला नियम पाहिला. काय पाहिला? की लाईट कुठून कुठे जाते बघा, रेडियल मीडियममधून जेव्हा डेन्सर मीडियममध्ये जाणार आहे. बघा पहिला नियम आपण मगाशी पाहिला. लाईट जेव्हा रेडियल मीडियममधून कुठे जाणार आहे? डेन्सर मीडियममध्ये जाणार आहे. त्यावेळेस लाईट जे आहे काय होते? इट इज अ बेंड टुवर्ड नॉर्मल. म्हणजे लाईट जे आहे ते काय होणार आहे? बेंड होणार आहे. लाईट काय होणार आहे? बेंड टुवर्ड्स द नॉर्मल. ही ठिकाणी ह्या तीन गोष्टी आपल्याला या ट्विंकलिंग ऑफ स्टारमध्ये माहीत असणं गरजेचं आहे. पहिल्या बघा ठिकाणी डेन्सिटी चेंज होणार, टेम्परेचर चेंज होणार, तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय होणार ठिकाणी चेंज होणार आहे. दुसरं काय होणार बघा या ठिकाणी रिफ्लेक्शन ऑफ लाईट. आणि थर्ड रेडियल मीडियममधून जेव्हा डेन्सर मीडियममध्ये जाणार आहे तर काय होणार या ठिकाणी? लाईट बेंड्स टुवर्ड द नॉर्मल या ठिकाणी आपल्याला झालेलं पाहायला भेटणार आहे. बघा मग या ठिकाणी काय होतं? मग या ठिकाणी काय होतं? समजा बघा या ठिकाणी स्टार आहे बघा.
समजा या ठिकाणी स्टार आहे आणि हे बघा या ठिकाणी आपल्याला ओके बघा समजा एक स्टार आहे या ठिकाणी, हा स्टार आहे आणि हा एक पर्सन आहे आपण असं म्हणूयात. ओके. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की वेगवेगळ्या हवेमध्ये ॲटमॉस्फिअरचे काय थर आहेत. ॲटमॉस्फिअरचे काही ठिकाणी थर आहेत. म्हणजे प्रत्येक ठिकाणी टेम्परेचर, डेन्सिटी काय असणार आहे वेगवेगळी असणार आहे. प्रत्येक ठिकाणी हवेचे जे काही टेम्परेचर आहे, हवेचे जे काही ॲटमॉस्फिअर आहे किंवा रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स काय या ठिकाणी चेंज असणार आहे. डेन्सिटी काय असणार आहे या ठिकाणी चेंज आपल्याला पाहायला भेटते. मग या ठिकाणी बघा काय सांगतोय मग या ठिकाणी काय सांगते, की याच्यामध्ये जेव्हा याची जी काही लाईट आहे, पास होणार आहे या नॉर्मलमध्ये, तर पुन्हा काय होणार या ठिकाणी त्याची डायरेक्शन काय होणार या ठिकाणी चेंज होणार. डायरेक्शन काय होणार या ठिकाणी चेंज होणार आहे. पुन्हा लाईट पास झाली, पुन्हा डायरेक्शन काय होणार या ठिकाणी चेंज होणार. पुन्हा लाईट पास झाली, पुन्हा काय होणार डायरेक्शन चेंज होणार. पुन्हा लाईट काय झाली पास झाली, पुन्हा काय होणार डायरेक्शन चेंज झाले आपल्याला पाहायला भेटते. मग आता या ठिकाणी बघा काय सांगतोय ओके. बघा या ठिकाणी सांगतोय काय, की या ठिकाणी जो काही स्टार आहे, तो या ठिकाणी प्रेझेंट आहे. परंतु बघा हा जो बघा या ठिकाणी स्ट्रेट बघा, याची जी काही रेज आहे, रेज मग म्हणजे थोडक्यात हा जो पर्सन आहे ओके. बघा या ठिकाणी आपल्या सांगण्याचा काय उद्देश आहे, या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी ॲटमॉस्फिअरमध्ये जी काही डायरेक्शन आहे, या ठिकाणी काय झाली चेंज झाली. डायरेक्शन काय झाली बेंड झाले. म्हणजे लाईट काय झाली बेंड झालेली आहे. म्हणजे काय झाले डायरेक्शन चेंज झालेले आहे. ॲक्चुअलमध्ये म्हणजे हा जो ही जी काही चांदणी आहे स्टार म्हणजे ॲक्चुअलमध्ये कुठे असताना या ठिकाणी आपण सांगायचं गेलं तर बघा ॲक्चुअलमध्ये सांगायचं झालं तर ही जी काही चांदणी आहे, ते बघा आपल्याला या ठिकाणी सांगायचं झालं तर समजा असं म्हणूयात की या या ठिकाणी प्रेझेंट आहे. म्हणजे हा जो स्टार आहे तो काय ॲपिरंट आहे. काय या ठिकाणी ॲपिरंट पोझिशनला आहे आणि हा जो स्टार आहे तो कोणता आहे रिअल पोझिशनला आहे. कोणता पोझिशन आहे रिअल पोझिशनला आहे. म्हणजे आपल्याला जे काही चांदणी आहे ती कुठे दिसते या ठिकाणी दिसते. बट ॲक्चुअलमध्ये जे काही चांदणी आहे ती कुठे आहे या ठिकाणी या ठिकाणी प्रेझेंट आहे. या ठिकाणी काय प्रेझेंट आहे. परंतु चांदणी आपल्याला कुठे दिसते या ठिकाणी दिसते. का? कारण चेंज इन ॲटमॉस्फिअरिक प्रेशर बघा या ठिकाणी जे काय ॲटमॉस्फिअर आहे त्याच्यामध्ये काय कंटिन्यू काय होतं चेंज होतात आणि चेंज झाल्यामुळे डेन्सिटी चेंज होणार. डेन्सिटी चेंज झाली की काय होणार या ठिकाणी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय होणार या ठिकाणी चेंज होणार आहे आणि लाईट काय होणार बेंड होणार म्हणजे प्रत्येक ठिकाणी रिफ्लेक्शन होणार आहे. प्रत्येक ठिकाणी काय होणार या ठिकाणी अर्थ सरफेसवर रिफ्लेक्शन झालं आपल्याला पाहायला भेटतं. म्हणजे ॲक्चुअलमध्ये स्टार जो आहे तो या ठिकाणी प्रेझेंट आहे. परंतु दिसताना आपल्याला या ठिकाणी दिसतोय ॲपरंट पोझिशन म्हणजे स्टार आपल्या या ठिकाणी आपल्याला पाहायला अ, भेटतो. तो चमकताना ट्विंकलिंग झाला आपल्याला पाहायला भेटतो. तर या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी ट्विंकलिंग ऑफ स्टार हे एक्झामला प्रश्न येऊ शकतो. बघा काय म्हणले, "अ स्टार इज फार अवे फ्रॉम द अर्थ" म्हणजे खूप लांब आहे, हे काय सांगायची गरज नाहीये. पुढे काय म्हणले, "व्हेन स्टार लाईट एंटर द अर्थ इज एटमॉस्फिअर अंडरगोज रिफ्लेक्शन कंटिन्युअसली इन द मीडियम विथ ग्रॅज्युअली व्हॅरिंग रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स." बघा, कंटिन्यू काय होणार आहे, जसं-जसं ते एटमॉस्फिअर म्हणून अर्थकडे येणार आहे, प्रत्येक ठिकाणी काय होणार आहे, त्याचं रिफ्लेक्शन होणार आहे. द बेंडिंग ऑफ स्टार लाईट ऑकोज टुवर्ड द नॉर्मल ॲट बघा, पहिला नियम काय सांगतोय, या ठिकाणी आपण मगाशी पाहिला. पहिला नियम काय सांगतोय, की लाईट जेव्हा रेअरल मीडियम म्हणून डेन्सर मीडियममध्ये येणार आहे. लाईट जेव्हा रेअरल मीडियम म्हणून डेन्सर मीडियम येणार आहे, तेव्हा त्याची काय होते डायरेक्शन चेंज होते. हे बरोबर आहे. पण अजून एक गोष्ट होते, ती काय होते, इट इज अ बेंड टुवर्ड्स द नॉर्मल. इट बेंड्स टुवर्ड्स द नॉर्मल हे सुद्धा लक्षात राहणं गरजेचं आहे बघा. फ्रॉम ऑप्टिकली रेअरल पार्ट ऑफ द मीडियम टू द ऑप्टिकली डेन्सर पार्ट. या ठिकाणी आपल्याला ती गोष्ट पाहायला भेटते. हेच when a star is observed the horizon, its apparent position is slightly higher than the actual position. बघा, ॲक्चुअल पोझिशनपेक्षा आपल्याला ती चांदणी जाती वेगळ्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. तर या कन्सेप्टला काय म्हणलं जातं ट्विंकलिंग ऑफ स्टार. काय म्हणलं जातं ट्विंकलिंग ऑफ स्टार असं म्हणलं जातं. हे या ठिकाणी लक्षात राहणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट बघा, अजून गोष्ट आपल्याला या ठिकाणी बघायची आहे बघा, ॲडव्हान्स सनराईज अँड डिरेक्ट सनसेट हे कसे आपल्याला या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. मग या ठिकाणी अजूनही बघा या ठिकाणी सांगायचं आहे बघा, समजा ही जी आहे बघा, हा जो सरफेस आहे, अर्थचा सरफेस, त्याला आपण असं म्हणूयात हॉरिझॉन सरफेस आहे. काय कोणता सरफेस या ठिकाणी? हॉरिझॉन सरफेस आहे. आणि हा जो वरचा भाग आहे हा सगळा, हा जो वरचा भाग आहे, हा काय या ठिकाणी आपण त्याला म्हणू ॲटमॉस्फिअर. काय म्हणूया या ठिकाणी? ॲटमॉस्फिअर आहे. ओके. या ठिकाणी बघा, समजा आपण असं म्हणूया, की जो काही सन आहे बघा, सन
हा आहे बघा सन. तो कुठे आहे ऍक्च्युअली सन कुठे आहे? जमिनीच्या खाली आहे, म्हणजे हॉरिझॉन्टल सरफेसला आहे. कोणत्या सरफेसला? हॉरिझॉन्टल. पण या ठिकाणी काय होतं बघा, ही जी सन आहे बघा, याचे जे काही रेज आहेत, याचे जे काही रेज आहे, इन्सिडेंट आपण त्याला म्हणूयात. ओके, याचे जे काही रेज आहेत, रेडियल मीडियम म्हणून डेन्स मीडियम असताना ही जी रेज आहेत ते कुठे जातात? ॲटमॉस्फिअरमध्ये जातात. कुठे जातात या ठिकाणी? ॲटमॉस्फिअरमध्ये जातात. आणि ॲटमॉस्फिअरमधून ही जी रेज होतात ते काय होतात या ठिकाणी? त्याचं रिफ्लेक्शन होतं. काय होतं या ठिकाणी? त्याचं रिफ्लेक्शन होतं. आणि आपल्याला जो काय सूर्य आहे तो जमिनीच्या खाली असतानाच आपल्याला जे काही त्याची लाईट आहे, प्रकाश, तो आपल्याला पाहायला भेटतो. तो कशामुळे पाहायला भेटतो? कारण सन जे आहे बघा या ठिकाणी, सनमधून निघणारे जे काही रेज आहेत ते त्या हवेमध्ये ॲटमॉस्फिअरमध्ये जातात. ॲटमॉस्फिअरमध्ये गेल्यामुळं या ठिकाणी काय होतं, त्याची डायरेक्शन काय होते या ठिकाणी? चेंज होते. म्हणजे त्याचं काय होतं? रिफ्लेक्शन होतं. काय होतं या ठिकाणी? रिफ्लेक्शन झालेलं आपल्याला पाहायला भेटतं. ही गोष्ट लक्षात राहणं गरजेचं आहे. सेम इज कॉल्ड एज सनसेट. सेम असं कोण सांगतो या ठिकाणी? सनसेटमध्ये आपल्याला पाहायला भेटतं. म्हणजे या ठिकाणी सांगायचं काय? या ठिकाणी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो आहे बघा या ठिकाणी, प्रत्येक ठिकाणी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो आहे या ठिकाणी काय चेंज झाला आपल्याला पाहायला भेटणार आहे. बघा, प्रत्येक ठिकाणी जो काही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे बघा, प्रत्येक ठिकाणी जो काही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे तो आपल्याला चेंज झाला आपल्याला पाहायला भेटणार आहे. या ठिकाणी लक्ष राहणं गरजेचं आहे. बघा या ठिकाणी काय सांगितले? द सन लाईज द appearance ऑफ द सन अबोव्ह द हॉरिझॉन. बघा, इट्स ॲडव्हान्स टू द ॲटमॉस्फेरिक रिफ्लेक्शन ऑफ सनलाईट. बघा, ॲटमॉस्फिअरमध्ये काय होतं? रिफ्लेक्शन. ॲटमॉस्फिअरमध्ये काय होतं? या ठिकाणी रिफ्लेक्शन झालं आपल्याला पाहायला भेटतं. अँड ऑब्झर्व्ह ऑन द अर्थ सी द सन 2 मिनिट बिफोर द सन रिचेस द हॉरिझॉन. बघा, आपल्याला सन जमिनीच्या खाली असताना आपल्याला जे काही सन रेज आहेत ते 2 मिनिटं अगोदर आपल्याला पाहायला भेटतात. कशामुळे? बघा, रे ऑफ सनलाईट. बघा या ठिकाणी रे ऑफ सनलाईट एंटरिंग द अर्थ ॲटमॉस्फिअर फॉलो कट पाथ ड्यू टू ॲटमॉस्फिरिक रिफ्लेक्शन बिफोर रिचिंग द अर्थ. बघा, ॲटमॉस्फिअरमध्ये काय होतं? मगाशी मी गोष्ट सांगितलेली आहे. ॲटमॉस्फिअरमध्ये काय होतं? त्याचं रिफ्लेक्शन झालं आपल्याला पाहायला भेटतं. अर्थकडे सन रेज जे आहे ते अर्थकडे येण्याच्या अगोदर ॲटमॉस्फिअरमध्ये काय होतं? त्या ठिकाणी रिफ्लेक्शन झालं आपल्याला पाहायला भेटतं. दिस हॅपन ड्यू टू ग्रॅज्युअल व्हेरिएशन इन द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द ॲटमॉस्फिअर. बघा, याच्यामुळे काय होतं? त्याच्यामुळे काय होतं? ते रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्समध्ये काय होतं? बदल झाला आपल्याला पाहायला भेटतो. त्याच्यामुळे ॲक्च्युअलमध्ये आपल्याला जे काही सनराईज किंवा सनसेट जे आहे ते आपल्याला पाहायला भेटतं. थर्ड आहे बघा या ठिकाणी. बघा, या ठिकाणी बघा, हे जे अर्थ सरफेस दिलेलं आहे बघा या ठिकाणी, अर्थ सरफेस दिलेलं आहे. हे बघा, हे जे आहेत ते रेअर आहेत ॲटमॉस्फिअरचे. हे काय या ठिकाणी? रेअर आहेत. या ठिकाणी काय झाले बघा, त्याची डायरेक्शन चेंज होणार आहे बघा. पण आता मुद्दा या ठिकाणी बघा काय आहे? हे रेअर पोझिशन आहे. म्हणजे हा जो आहे सूर्य, हा रेअर पोझिशन, हा हॉरिझॉन बघा, हा ॲपरंट पोझिशन. म्हणजे आपल्याला कुठे दिसतो बघा, रेअरमध्ये सूर्य या ठिकाणी, पण आपल्याला दिसतो कुठं? या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो. कशामुळे? ते ॲटमॉस्फिरिक रिफ्लेक्शन झाल्यामुळे. कशामुळे? ॲटमॉस्फिरिक रिफ्लेक्शन झाल्यामुळे. हे आपल्या या ठिकाणी लक्ष राहणं गरजेचं आहे. ओके. थर्ड पॉइंट बघा या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे, त्या बघा मिरेज. हाऊ टू फॉर्मेशन ऑफ मिरेज. बघा, थर्ड पॉइंट बघायचा आहे आपल्याला, त्या बघा मिरेज कसे तयार होतं बघा, मिरेज. आता बघा मिरेज कसं तयार होतं, या ठिकाणी तुम्ही जर आपल्याला सांगायचं झालं, बघा या ठिकाणी बघा हे एक सॉलिड सरफेस आहे, म्हणजे अर्थ सरफेस आपण त्याला म्हणूया. या ठिकाणी बघा एक पर्सन जो आहे या ठिकाणी उंच आपण त्याला म्हणूयात, म्हणजे वाळवंटामध्ये या ठिकाणी काय एक समजा पर्सन उभा आहे वाळवंटामध्ये. ओके, उंच वगैरे तो बसलेला आहे असं आपण त्याला म्हणूयात. आता आपण सर्वांना माहिती आहे की वाळवंटामध्ये जी काय हवा असते, ही जी काय हवा असणार आहे वाळवंटामध्ये, ती कशी असणार आहे? या ठिकाणी हॉट असणार आहे. कशी असणार आहे? हॉट एअर असणार, म्हणजे खूप गरम हवा असणार आहे त्या ठिकाणी. ओके, ह्याच्या अजून वरचा जो काही थर असणार आहे आपण त्याला मीडियम असणार आहे. कसं असणार आहे? मीडियम एअर असणार आहे, म्हणजे जास्त गरम नाही, जास्त थंड पण नाही. त्याच्या अजून थोडंसं वर म्हणूयात आपण. ओके, त्याच्या आपण थोडंसं वर म्हणूयात. काय असणार आहे? थोडंसं स्लोली मीडियम आपण असं म्हणूयात, किंवा आपण असं म्हणूयात कोल्ड एअर आहे असं म्हणूयात. थोडक्यात डायरेक्ट म्हणूयात कोल्ड एअर आहे बघा. बघा, अशा पद्धतीने म्हणूयात. बघा, सगळ्यात वरचा जो काही थर्ड आहे तो कसा कोल्ड एअर आहे, खालचा जो आहे तो बघा हॉट एअर आहे. म्हणजे या ठिकाणी जे काही मीडियम असते तो कोणता असणार? या ठिकाणी डेन्सर मीडियम असणार. कोणतं मीडियम असणार या ठिकाणी? डेन्सर मीडियम या ठिकाणी असणार आहे. आणि हे जे काही खालचा जो काय भाग आहे जमिनीचा भाग, तो ठिकाणी कोणतं मीडियम असणार या ठिकाणी? रेअर मीडियम असणार. कोणतं मीडियम असणार या ठिकाणी? रेअर मीडियम आपल्याला पाहायला भेटणार आहे. आता मग बघा सेकंड नियम आपण का पाहिला, की जेव्हा लाईट डेन्सर मीडियम म्हणून रेअर मीडियममध्ये जाते, बघा जेव्हा लाईट डेन्सर मीडियम मधून कोणत्या रेडियल मीडियममध्ये लाईट जेव्हा जाते, तेव्हा ती लाईट काय होते? इट इज अवे फ्रॉम द नॉर्मल.
नॉर्मलपेक्षा कुठे जाते, लांब जाते. नॉर्मलपेक्षा कुठे जाते, लांब आपल्याला पाहायला बघते. आता बघा या ठिकाणी काय होणार बघा, या ठिकाणी समजा या ठिकाणी सन आहे बघा, या ठिकाणी काय, या ठिकाणी सन आहे. ओके, तर या ठिकाणी काय होणार बघा, लाईट जेव्हा या ठिकाणी येणार आहे त्या ठिकाणी काय नॉर्मल लाईट काय होणार आहे, अवे फ्रॉम द नॉर्मल, अवे फ्रॉम द सेकंड नेम काय सांगतो, अवे फ्रॉम द नॉर्मल, म्हणजे लाईटची डायरेक्शन पुढे काय झाली, चेंज झाली, रिफ्लेक्शन झालं. या ठिकाणी काय झालं, याचं रिफ्लेक्शन झालं म्हणजे डायरेक्शन काय ठिकाणी चेंज झाली. पुन्हा या ठिकाणी अवे फ्रॉम द नॉर्मल, पुन्हा त्या ठिकाणी डायरेक्शन काय झाली, चेंज झाली. पुन्हा लाईट बघा या ठिकाणी काय झाले, डायरेक्शन काय ठिकाणी चेंज झालेले आहे. बघा सेकंड नेम काय सांगतो, लाईट जेव्हा डेन्सर मीडियम म्हणून लेयर मीडियम म्हणून जाते त्या ठिकाणी काय होतं, लाईट अवे फ्रॉम द नॉर्मल, म्हणजेच काय लाईट ठिकाणी डायरेक्शन चेंज होणार आहे, पण लाईट जे आहे ते लांब लांब आपल्याला पाहायला भेटते. ऍक्च्युअल मध्ये बघा बघा या ठिकाणी ही जी काही सनलाईट जो काही प्रकाश आहे, म्हणजे हा जे काही लाईट आहे बघा, आपल्याला जे काय आहे इथे गोल जे मी सर्कल केले या ठिकाणी बघा, या ठिकाणी त्याला मिरेज फॉर्म तयार झाला आपल्याला पाहायला भेटतं. काय तयार झाला पाहायला भेटतं, मिरेज. पण जेव्हा पर्सन तो चालत बघा, या मिरेज म्हणून ही जी लाईट आहे ती कुठं डायरेक्ट स्ट्रेट कुठे जाणार, या पर्सनच्या आईज मध्ये जाणार आहे, कुठे जाणार, डायरेक्ट पर्सनच्या आईज मध्ये. पण जेव्हा पर्सन या ठिकाणी पोहोचणार आहे, या मिरेजच्या ठिकाणी पोहोचणार आहे, तेव्हा ऍक्च्युअल मध्ये त्या ठिकाणी ते मिरेज असणार आहे का, म्हणजे पाण्याचा धबका असणार आहे का, नाही. पाण्याचा धबका असणार आहे का, नाही. का, कारण त्या ठिकाणी काय झालं, रिफ्लेक्शन झाले, म्हणजे ते काय झाले, या ठिकाणी सनलाईट जे आहे त्याचं काय झालं, त्या ठिकाणी रिफ्लेक्शन झालं आपल्याला पाहायला भेटतं. आणि त्या कन्सेप्टला म्हणलं जातं मिरेज फॉर्मेशन. काय म्हणलं जातं या ठिकाणी, मिरेज फॉर्मेशन असं म्हणलं जातं. म्हणजे हे जे आहे, हे जे लाईट इथे पडलेली ते ह्युमनच्या आईजमध्ये जाणार, त्याच्या ठिकाणी रिफ्लेक्शन होणार आहे. आणि ॲक्च्युअलमध्ये जेव्हा तो पर्सन या ठिकाणी जाणार आहे तेव्हा त्याला पाण्याचं धबकं खडखड असणार आहे का, तर त्या ठिकाणी नसणार आहे. आणि त्याला इथं पाण्याचं धबकं आहे असं त्याला काय होणार आहे, फील होणार आहे. आणि या कन्सेप्टला काय म्हणलं जातं, या ठिकाणी मिरेज असं म्हणलं जातं किंवा मिरेज फॉर्मेशन असं म्हणलं जातं. बघा काय म्हणले, ड्यू टू द चेंज इन रिफ्लेक्शन ऑफ लाईट, म्हणजे कंटिन्यू लाईटचे काय होणार आहे, रिफ्लेक्शन होणार आहे. द लाईट रे कमिंग फ्रॉम अ डिस्टंट ऑब्जेक्ट अपियर टू बी कमिंग फ्रॉम द इमेज ऑफ द ऑब्जेक्ट इनसाइड द ग्राउंड, दिस इज कॉल्ड एज मिरेज. म्हणजे लांबणी जी वस्तू दिसते ते आता जवळ गेल्यावर आपण ते काय आहे ते ओरिजिनल दिसणार नाही, ते भास होणार थोडा आपण म्हणत. इन समर व्हेन अर्थ सरफेस इज हिटेड बाय द सन, सण माहिती वाळवंतामध्ये जे काय ते वाळू आहे ते कसे असणार, हॉट असणार, गरम असणार आहे. द टेम्परेचर ऑफ एअर इन्क्रीज, त्याचं टेम्परेचर काय असणार आहे, जास्त असणार आहे. दिस प्रोड्यूस अ रिअल ऑफ हॉट एअर ऑफ लोअर डेन्सिटी अँड लोअर रिफ्लेक्टिव्ह ॲट द सरफेस. बघा त्या ठिकाणी काय असणार आहे, बघा त्या ठिकाणी सांगायचं झालं तर बघा त्या ठिकाणी लोअर डेन्सिटी ॲज त्या ठिकाणी रिफ्लेक्टिव्हनेस काय असणार आहे, कमी असणार आहे. रिझल्ट इन हॉट एअर वर्क ॲज ऑप्टिकली रेअर मीडियम रिलेटिव्ह टू cool air. When the temperature change rapidly in the vertical direction and reflection of light take place, the angle of reflection change continuously. पुढे काय म्हणलं बघा, the rays of light from the top of the object such as the scale on tree cross the ray from bottom of the object on the way observed is eye. थोडक्यात काय बघा ठिकाणी आपण सांगायचं आता बघा, हा जो जमिनीचा भाग आहे बघा, हा जो तो कसा आहे, गरम आहे. हा वरचा जो भाग कसा आहे, त्या ठिकाणी कोल्ड आहे. या ठिकाणी काय होणार आहे, त्याचं रिफ्लेक्शन होणार आहे. काय होणार आहे, ठिकाणी रिफ्लेक्शन होणार. पण ॲक्च्युअलमध्ये त्याला जे काही झाड पाण्याचं धबकं दिसते ते दिसणार आहे का, नाही. तर या कन्सेप्ट काय म्हणलं जातं, ठिकाणी मिरेज असं म्हणलं जातं. काय म्हणलं जातं, ठिकाणी मिरेज असं म्हणलं जातं. हे ठिकाणी लक्षात राहणं गरजेचं आहे. ओके, नेक्स्ट पॉईंट बघा, या ठिकाणी डिस्पर्शन ऑफ लाईट. काय या ठिकाणी, डिस्पर्शन ऑफ लाईट. आता बघा या ठिकाणी डिस्पर्शन ऑफ लाईट म्हणजे काय, ठिकाणी बघा दोन गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. बघा या ठिकाणी द प्रोसेस ऑफ सेपरेशन ऑफ लाईट. बघा ज्याला आपण विपघळ असं म्हणलं जातं. काय म्हणलं जातं, ठिकाणी विपघळ असं म्हणलं जातं. बघा इंटो कॉम्पोनंट कलर विथ पासिंग थ्रू मीडियम. बघा एका मीडियममध्ये जात असताना वेगवेगळ्या प्रकारचे जे काही लाईट आहेत, कलर जे आहेत बघा ते आपल्याला दिसत आहेत. याचं गुड एक्झाम्पल बघा प्रिझम. काय एक्झाम्पल याचं, प्रिझम. आणि दिस इज कॉल्ड एज डिस्पर्शन ऑफ लाईट. बघा हे कशामध्ये आपण फॉर एक्झाम्पल तुम्ही या ठिकाणी बघा प्रिझम असं जर पाहिलं बघा, असा प्रिझम असतो. या ठिकाणी समजा काही लाईट आले बघा, यातून असे आपले वेगवेगळ्या प्रकारचे ओके असे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे लाईट जे आहे ते आपल्याला गेलेले पाहायला भेटतात. आता ही जी लाईट आहे ती कोणती लाईट, आपण असं म्हणूयात व्हाईट लाईट आहे, व्हाईट रे आहे आपण त्याला असं म्हणूयात. या ठिकाणी बघा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही कलर आहेत ते आपल्या ठिकाणी तयार झाला. आता जो पहिला जो कलर असतो डार्क असतो, म्हणजे त्याला रेड कलर म्हणलं जातं. कोणता कलर, रेड कलर. ओके, आणि सगळ्यात खाचा जो काय कलर बघा, असे 7 कलर असणार आहेत. सगळ्यात खाचा जो कलर असणार तो कोणता असणार, ठिकाणी व्हायलेट कलर असणार. कोणता कलर असणार ठिकाणी, व्हायलेट कलर असणार आहे. बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर रेड कलर जे आहे त्याची वेव्हलेंथ जे आहे ते सगळ्यात जास्त असणार आहे. ते किती असणार आहे या ठिकाणी, 700 नॅनोमीटर. किती असणार आहे,
700 नॅनोमीटर एवढी असणार आहे आणि जी का व्हायोलेट कलर आहे याची वेव्हलेंथ जी आहे ते सगळ्यात कमी असणार आहे. ते किती असणार आहे या ठिकाणी 400 नॅनोमीटर. किती असणार आहे 400 नॅनोमीटर या ठिकाणी ते असणार आहे. महत्त्वाचं म्हणजे काय ठिकाणी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय बघा, रेड कलर त्याची वेव्हलेंथ जास्त आहे 700 नॅनोमीटर. व्हायोलेट कलर जे आहे त्याची किती वेव्हलेंथ त्या ठिकाणी 400 नॅनोमीटर. म्हणजे या ठिकाणी सांगितले बघा 1 नॅनोमीटर इज इक्वल टू 10⁻9 नॅनोमीटर असं ते म्हणलंय. बघा वेव्हलेंथ ऑफ रेड कलर इज क्लोज टू 700 अँड व्हायोलेट जी आहे त्याची वेव्हलेंथ दिली आहे बघा 400 नॅनोमीटर आणि जी काही वेव्हलेंथ आहे ती कशावर डिपेंड आहे बघा फ्रिक्वेन्सी कशावर डिपेंड आहे या ठिकाणी फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय थोडक्यात बघा बघा या ठिकाणी काय सांगतोय की बघा वेव्हलेंथ जे आहे बघा वेव्हलेंथ जे आहे लो असेल तर फ्रिक्वेन्सी जी आहे बघा फ्रिक्वेन्सी काय असणार आहे ठिकाणी हाय असणार बघा. फ्रिक्वेन्सी काय असणार आहे हाय असणार आहे. फ्रिक्वेन्सी काय असणार आहे हाय असणार आहे आणि जर वेव्हलेंथ हाय असणार आहे बघा जर वेव्हलेंथ हाय असणार आहे तर फ्रिक्वेन्सी जी आहे बघा या ठिकाणी फ्रिक्वेन्सी जी आहे बघा या ठिकाणी काय असणार आहे लो असणार आहे. म्हणजे लाईट जे आहे लाईट इट डिपेंड्स अपॉन द वेव्हलेंथ. म्हणजे लाईट जे आहे ते कशावर डिपेंड असते वेव्हलेंथवर आणि वेव्हलेंथ जे आहे ते कशावर डिपेंड आहे फ्रिक्वेन्सी. म्हणजेच काय ठिकाणी वेव्हलेंथ लो असणार तर फ्रिक्वेन्सी जास्त असणार आहे. वेव्हलेंथ हाय असणार आहे तर फ्रिक्वेन्सी काय असणार आहे या ठिकाणी लो असणार आहे. हे या ठिकाणी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. म्हणजेच काय लाईट जे आहे ते कशावर डिपेंड असणार आहे या ठिकाणी वेव्हलेंथ कशावर डिपेंड असणार आहे या ठिकाणी वेव्हलेंथवर डिपेंड असणार आहे. पुढे काय म्हणतात बघा द फॉर्मेशन ऑफ रेनबो इज डिपेंड्स बघा इज ड्यू टू रिफ्लेक्शन होणारे डिस्पर्शन होणारे इंटरनल रिफ्लेक्शन आणि अगेन्स्ट टोटल इंटरनल रिफ्लेक्शन सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. अजून एक गोष्ट म्हणजे बघा काय म्हणले आवर आयज आर सेन्सिटिव्ह टू इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन ऑफ वेव्हलेंथ द रेंज ऑफ 400 नॅनोमीटर टू 700 नॅनोमीटर या ठिकाणी ते सांगितलेलं आहे. पुढे काय म्हणले बघा पार्शियल अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. बघा आता पार्शियल अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन बघण्याच्या अगोदर आपल्याला बघा या ठिकाणी दोन गोष्टी या ठिकाणी बघणं गरजेचं आहे की पार्शियल अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन मध्ये बघा याचे गुड एक्झाम्पल आहे बघा रेनबो फॉर्मेशन. याचं गुड एक्झाम्पल बघा रेनबो फॉर्मेशन. बघा रेनबो फॉर्मेशन जे आहे ते कशामुळे होतं 3 कारणामुळे आपल्याला रेनबो फॉर्मेशन तयार झालं पाहायला भेटतं बघा. रेनबो फॉर्मेशन जे आहे इंद्रधनुष ते आपल्या 3 कारणामुळे झालेलं पाहायला भेटतं. पहिलं आहे बघा या ठिकाणी रिफ्लेक्शन ऑफ लाईट. बघा बघा रेनबो फॉर्मेशन 3 गोष्टींमुळे आपल्याला झालेलं पाहायला भेटतं. पहिला बघा रिफ्लेक्शन ऑफ लाईट. लाईटचं काय होणार आहे रिफ्लेक्शन. दुसऱ्या बघा या ठिकाणी सेकंड आहे डिस्पर्शन ऑफ लाईट. डिस्पर्शन ऑफ लाईट म्हणजे मगाशी आपण पाहिलं की सेपरेशन ऑफ लाईट इन डिफरंट कलर कॉम्पोनंट इन अ गिवन मीडियम इज कॉल्ड एज डिस्पर्शन ऑफ लाईट. लाईट काय होते या ठिकाणी सेपरेट होते त्यातून वेगवेगळ्या प्रकारचे कलर आपल्याला पाहायला भेटतात. म्हणजेच काय ठिकाणी डिस्पर्शन झालं आपल्याला पाहायला भेटतं त्यामुळे रेनबो तयार होतो. आणि अजून एक कारणामुळे रेनबो म्हणजे 3 गोष्टीमुळे रेनबो तयार झाला आपल्याला पाहायला भेटतो. त्याला बघा टोटल इंटरनल रिफ्लेक्शन झाल्यामुळं. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन झाल्यामुळं बघा टोटल इंटरनल रिफ्लेक्शन झाल्यामुळं आपल्याला रेनबो जे आहे ते तयार झालं पाहायला भेटतं. काय रेनबो जे आहे ते आपल्याला या ठिकाणी तयार झालं पाहायला भेटतं. पहिला बघा रिफ्लेक्शन ऑफ लाईट, सेकंड आहे डिस्पर्शन ऑफ लाईट, थर्ड आहे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. या 3 गोष्टींमुळे आपल्याला या ठिकाणी रेनबो जे आहे ते तयार झाल्याला पाहायला भेटतं. आता बघा या ठिकाणी 2 गोष्टी आपण पाहिल्यात की रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणजे काय, सेकंड आहे डिस्पर्शन ऑफ लाईट म्हणजे काय ते सुद्धा आपण पाहिले. थर्ड बघा काय म्हणले टोटल इंटरनल रिफ्लेक्शन म्हणजे काय त्या ठिकाणी आपण बघूयात. बघा या ठिकाणी समजा बघा हे काय या ठिकाणी वॉटर आहे. हा जो भाग आहे तर दिस इज कॉल्ड एज एअर. हे काय या ठिकाणी हवा आहे. ओके. आता या ठिकाणी काय होतं बघा पाणीमध्ये बघा टोटल म्हणजे रेनबो कसं तयार होतं किंवा पार्शियल रिफ्लेक्शन किंवा टोटल इंटरनल रिफ्लेक्शन म्हणजे काय बघा या ठिकाणी लाईट जे आहे बघा या ठिकाणी लाईट या पाण्यामधून कुठे जाते का हवेमध्ये जाणाऱ्या
पाण्यामध्ये कुठे जाणार हवेमध्ये, आपण असं म्हणूया समजूयात. ओके, म्हणजे थोडक्यात हे जे मीडियम आहे ते कोणतं मीडियम आहे बघा, डेन्सर मीडियम. डेन्सर मीडियम म्हणजे लाईट कुठून पास होते पहिल्यांदा डेन्सर मीडियम म्हणून, जाते कुठं रेडियल मीडियम मध्ये. बघा पहिली गोष्ट समजून घ्यायची, पाणी आहे वाटर आहे म्हणजे डेन्सर मीडियम आहे, हवा आहे म्हणजे या ठिकाणी रेडियल मीडियम आहे. एक लाईट आहे बघा या ठिकाणी, लाईट आहे बघा या ठिकाणी कुठून जाते डेन्सर मीडियम म्हणून, कुठे जाते रेडियल मीडियम मध्ये, कुठे जाते डेन्सर मीडियम म्हणून रेडियल मीडियम मध्ये होते. बघा या ठिकाणी पार्शियल रिफ्लेक्शन म्हणजे काय, या ठिकाणी बघा थोडीशी जी काय लाईट आहे बघा या ठिकाणी थोडीशी जी काय लाईट आहे ते बघा रेडियल मीडियम म्हणून पुन्हा काय होते माघारी येते, रिटर्न येते, म्हणजे पुन्हा कुठे येते डेन्सर मीडियम मध्ये येते लाईट. पुन्हा लाईट कुठे येते डेन्सर मीडियम. बघा डेन्सर मीडियम लाईट कुठे जाते रेडियल मीडियम मध्ये जाते, पण थोडीशी जी काय लाईट आहे थोडीशी जी काय लाईट आहे पुन्हा काय होते डेन्सर मीडियम मध्ये आपल्याला आलेले पॅड भेटते. म्हणजे या ठिकाणी एक अँगल तयार होते, तो काय तयार होते अँगल ऑफ आय. या ठिकाणी एक अँगल तयार होते, काय होते त्या ठिकाणी अँगल ऑफ आय. बघा या ठिकाणी सॉरी या ठिकाणी अँगल ऑफ आय तयार होईल आणि खाली बघा इथे काय अँगल ऑफ आर आपलं तयार. म्हणजे काय तो बघा ही जी लाईट आहे बघा स्ट्रेट न जाता थोडं डायरेक्शन चेंज होणार बरोबर आहे, परंतु काही लाईट जे आहे बघा काही लाईट सम लाईट जे आहे ते काय होणार आहे पुन्हा डेन्सर मीडियम मध्ये येणार, म्हणजे कुठे येणार आहे पाण्यामध्ये येणार, कुठे येणार आहे पाण्यामध्ये येणार आहे. दिस इज कॉल्ड एज पार्शियल बघा पार्शियल रिफ्लेक्शन असं म्हणलं जातं. तर काय म्हणलं जातं पार्शियल रिफ्लेक्शन असं म्हणलं जातं. हे या ठिकाणी लक्षात राहणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काय ठिकाणी बघा, दुसरी गोष्ट म्हणजे बघा ही जी लाईट आहे बघा टोटल इंटरनल रिफ्लेक्शन म्हणजे काय बघा, ही जी लाईट आहे डेन्सर मीडियम म्हणून रेडियल मीडियम जातात, ऑल जी काही लाईट आहे सगळी सगळी लाईट बघा या ठिकाणी सगळीची सगळी लाईट बघा या ठिकाणी बघा जी काही लाईट आहे सगळी सगळी जी काही लाईट आहे ती कुठे होते पुन्हा रेडियल मीडियम मध्ये येते. कुठे येते रेडियल मीडियम मध्ये येते. तर त्या लाईटला का बघा रेडियल मीडियम कुठे सगळी सगळी लाईट डेन्सर मीडियम मध्ये येते. तर काय म्हणतात त्या ठिकाणी टोटल इंटरनल रिफ्लेक्शन असं म्हणलं जातं. काय म्हणलं जातं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन असं म्हणलं जातं. याचं गुड एक्झाम्पल आहे रेनबो फॉर्मेशन. काय एक्झाम्पल आहे रेनबो फॉर्मेशन. बघा या ठिकाणी काय सांगितले वेन लाईट ट्रॅव्हल फ्रॉम वन मीडियम टू अनदर. बघा म्हणजे लाईट एका मीडियम म्हणून दुसऱ्या मीडियम जात असतं बघा, पार्ट ऑफ इन्सिडेंट लाईट कम बॅक इन टू फर्स्ट मीडियम. बघा जे काही इन्सिडेंट लाईट आहे ते पुन्हा कुठे येते फर्स्ट मीडियम मध्ये येते. दिस इज कॉल्ड एज पार्शियल रिफ्लेक्शन. तर काय म्हणतात लिमिनिंग पार्ट इज रिफ्लेक्टेड. म्हणजे काही लाईट जे आहे ते रिफ्लेक्शन होतं, पण काही लाईट जे आहे ते कुठे होते पुन्हा पहिल्या मीडियम मध्ये येते. तर दिस इज कॉल्ड एज पार्शियल रिफ्लेक्शन. म्हणजेच काय मग आता सांगितल्याप्रमाणे ही जी लाईट आहे ती आहे बघा समजा ही आहे वॉटर, ओके, ही आहे बघा एअर, ओके. बघा ह्यातून काही लाईट तिकडे पास होणार आहे बरोबर, मग काही लाईट जे आहे हवेमधून म्हणजे रेडियल मीडियम मधून पुन्हा कुठे येते डेन्सर मीडियम मध्ये येते. कुठे येते डेन्स. बघा म्हणजे पहिली जी लाईट होती कोणती होती डेन्सर, ओके. ही जी लाईट आहे ती कोणती आहे ठिकाणी रेडियल मीडियम आहे. म्हणजे काही लाईट जे आहे ते कुठे रेडियल मीडियम म्हणून पुन्हा कुठे येते डेन्सर मीडियम म्हणून येते. रेडियल मीडियम म्हणून लाईट काय येते काही लाईट डेन्सर मीडियम मध्ये येते. बघा when light travel from one medium to another part of incident light come back into the first medium. म्हणजे पुन्हा कुठे येते पहिला मीडियम. म्हणजे हा हा झाला फर्स्ट मीडियम, हा काय झाला या ठिकाणी सेकंड मीडियम. बघा हा काय झाला या ठिकाणी फर्स्ट मीडियम, हा काय झाला या ठिकाणी सेकंड मीडियम. तर दिस इज कॉल्ड एज पार्शियल रिफ्लेक्शन. तर काय म्हणतात त्या ठिकाणी पार्शियल रिफ्लेक्शन असं म्हणलं जातं. when light travel obliquely from a denser medium to rarer medium. बघा डेन्सर मीडियम म्हणजे हा जो मीडियम आहे तो आहे डेन्सर म्हणजे पाणी असणारे, ही जी असणारे हवा म्हणजे रेअर मीडियम. द अँगल ऑफ रिफ्लेक्शन आर इज ग्रेटर दॅन द अँगल ऑफ इन्सिडन्स आहे. बघा हे ठिकाणी लक्षात आणा. द रेशो काय त्याला बघा ठिकाणी म्हणजे रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स इज इक्वल टू म्हणजे एन इज इक्वल टू साइन आय म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स डिवाइड बाय साइन आर म्हणजे अँगल ऑफ रिफ्लेक्शन या ठिकाणी तयार होणार आहे. बघा अँगल ऑफ इन्सिडन्स डिवाइड बाय अँगल ऑफ रिफ्लेक्शन म्हणजे काय साइन आय डिवाइड बाय साइन आर डिवाइड बाय साइन आर या ठिकाणी तयार झाला आपल्याला पाहायला भेटणार आहे. या ठिकाणी लक्षात राहणं गरजेचं आहे. बघा नेक्स्ट पॉईंट काय म्हणलं बघा क्रिटिकल अँगल म्हणजे काय म्हणलं बघा फॉर अ पर्टिक्युलर व्हॅल्यू ऑफ आय बिकम 90 द पर्टिक्युलर अँगल ऑफ इन्सिडन्स कॉल्ड एज क्रिटिकल अँगल. त्याला काय म्हणलं गेलं जो काही 90चा अँगल तयार होईल त्याला काय म्हणलं गेलं क्रिटिकल अँगल. फॉर आय म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स आर कॅनॉट बी रिफ्लेक्टेड दॅन 90 लाईट इज टोटली रिफ्लेक्टेड इन अ डेन्सर मीडियम. म्हणजे सगळी सगळी लाईट जी आहे बघा या ठिकाणी ती जी काही लाईट आहे म्हणजे ह्याच्यातून गेल्या सगळी सगळी लाईट कुठे जाणार आहे पुन्हा पहिल्या मीडियम म्हणजे पहिलं मीडियम हे आहे सेकंड मीडियम. लाईट सगळी सगळी कुठे येते पुन्हा
पॅरामीडियममध्ये म्हणजे डेन्सर मीडियम म्हणून आपण सगळे कुठे येते डेन्सर मीडियममध्ये येते. तर दिस इज कॉल्ड एज टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. काय म्हणले 2n म्हणजे सेकंड मीडियम हे आहे फर्स्ट मीडियम. 2 म्हणजे सेकंड मीडियम, 1 म्हणजे फर्स्ट मीडियम. साइन आय डिवाइडेड बाय साइन 9 ते तिथं म्हणले इज इक्वल टू साइन आय वेअर आय इज द क्रिटिकल अँगल. म्हणजे आय जो असणार आहे त्या ठिकाणी काय असणार आहे क्रिटिकल अँगल असणार आहे. या ठिकाणी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. मग या ठिकाणी रिफ्लेक्शन ऑफ लाईट हा जो चॅप्टर आहे या ठिकाणी संपलेला आहे.